सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परम पवित्र कथा भगवंताच्या साधू संतांच्या कृपेने कालपासून तुमच्या माझ्या श्रवणामध्ये या ठिकाणी येते आहे। अधिक मासाचा अत्यंत पवित्र काल चाललेला आहे। अधिक मास अर्थात या पुरुषोत्तम मासाच्या या पवित्र समयाला किंवा कालावधीमध्ये कलियुगामधलं सत्शास्त्र श्रीमद भागवत कथा जी भगवंताला अत्यंत प्रिय आहे, म्हणून भगवंतांना प्रसन्न करण्याचं सोपं माध्यम आहे। भगवंताची कृपा आपल्या पदरामध्ये पाडून घेण्याचं सोपं माध्यम आहे। भगवंताविषयी अंतःकरणामध्ये भक्तिभाव जागा करण्यासाठी, भगवंताविषयीचं ज्ञान आपल्या हृदयामध्ये जागं झालं पाहिजे यासाठी, आणि माईक जगताच्या संबंधामध्ये वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे यासाठी कारण आहे भगवंताची ही परम पवित्र कथा। कथेमुळे भक्ती, कथेमुळे ज्ञान आणि कथेमुळे वैराग्य जागं होत असतं। ज्याला असं वाटतं माझी भक्ती जागी व्हावी, भगवंताविषयीचं ज्ञान मला मिळावं, प्रपंचाविषयी पूर्ण वैराग्य माझ्या अंतःकरणामध्ये उत्पन्न व्हावं, त्यांनी श्रीमद भागवताचा आश्रय घ्यायला सांगितला। म्हणून तुमच्या माझ्यासारख्या वैष्णवांना ज्यावेळेला कथा गाण्याची इच्छा होते आणि कथा ऐकण्याची इच्छा होते, त्यावेळेला भक्ती ज्ञान वैराग्यपर असं परिपूर्ण शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत आहे। म्हणून हीच परम पवित्र कथा सनत कुमारांनी नारदांना करण्याची प्रेरणा दिली। काल नारदजी महाराजांनी सुंदर पद्धतीनं सनत कुमारांच्या चरणाजवळ विराजमान होऊन हरिकथा आनंदाने श्रवण केली। स्वतः श्रोते झाले। हरिकथेचे मुख्य यजमान नारदजी महाराज झाले। शुकदेवजी महाराजांनंतर, सूतजी महाराजांनंतर सनत कुमार हरिकथेचे वक्ते आहेत, आणि आता कालांतराने नारदजी महाराज या हरिकथेचे वक्ते होतील। म्हणून भक्ती ज्ञान वैराग्यांना जाग करण्यासाठी ज्या कथेचा आश्रय स्वतः नारदजी महाराजांनी घेतला, त्याच भगवंताच्या कथेचा आश्रय तुम्हाला मला घेणं अनिवार्य आहे, अत्यंत गरजेचं आहे। म्हणून तर कलियुगामध्ये जन्माला आलेल्या जीवासाठी दुसरं कोणतंही साधन त्याच्या उपयोगामध्ये येऊ शकणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे। कारण कली दावा नलेनाद्य साधनम भस्मतांगतम, कलियुगाच्या या अग्नीमध्ये सारी साधनं भस्म होऊन गेलेली आहेत, पण हरिकथेवरती, भगवंताच्या कथेवरती काळाचा प्रभाव होऊ शकत नाही, जसा भगवंतावरती काळाचा प्रभाव होऊ शकत नाही। देवावरती काळाचा प्रभाव कसा होऊ शकत नाही हे देवाकडे पाहिल्याबरोबर लक्षात येतं। भगवंत अखंड कुमार अवस्थेमध्ये आहे, कायम 16च वर्षाचे आहेत महाराज परमात्मा।
प्रभू रामचंद्रांकडे पाहावं, प्रभू गोपाल कृष्णांकडे पाहावं, 16च वर्षांची. आपलं तरी वय वाढतं, आपण लहान असतो, लहानाचे तरुण होतो, तरुणाचे कधीतरी म्हातारी अनेक जण झाले, जे राहिले ते कधी ना कधीतरी होतील. याला कारण काळाची सत्ता आपल्यावरती आहे, आपल्या देहावरती काळाची सत्ता आहे. ही काळाची सत्ता भगवंतावरती अजिबात नाही. गोपाल कृष्ण 125 वर्ष राहिले, म्हणजे भगवंताचं वयोमान 125 वर्ष सांगितलं सर्वसाधारण. पण ज्या ज्या वेळेला सगळी भक्त मंडळी देवाकडे पाहायचे, त्या त्या वेळेला भगवंत 16 वर्षाच्या बालकासारखेच दिसायचे. 125 वर्षाचं जीवनमान जगून ज्या वेळेला भगवंत निजधामाला निघाले, त्यावेळेला सुद्धा 16च वर्षाचे दिसत होते. गोकुळ सोडून भगवंत मथुरेत आले, मथुरा सोडून भगवंत द्वारकेत आले, द्वारकेत आल्यानंतर भगवंताचा विवाह झाला. भगवंताला पुत्र झाले आणि पौत्र झाले, म्हणजे मुलं झाले, आणि देवाच्या मुलांनाही मुलं झाले, म्हणजे नातवंड झाले. गोपाल कृष्ण ज्या वेळेला आजोबा झाले, त्यावेळेला वसुदेवांना इच्छा झाली की आपण एक यज्ञ समारंभ करावा, आणि त्या यज्ञ समारंभासाठी गोकुळवासियांना आमंत्रण पाठवलेलं होतं. आणि खूप वर्षानंतर आज पुन्हा एक वेळेला भगवंताला पाहण्याचा योग गोकुळवासियांच्या जीवनामध्ये आलेला आहे. 10 वर्षाचे होते परमात्मा, त्यावेळेला गोकुळ सोडलेला आहे. आता देवाचा विवाह झाला, देवाला लेकरं झाली, लेकरांचे विवाह झाले, आणि देवाच्या लेकरांनाही लेकरं झाली. किती किती वर्ष मध्ये निघून गेलेले आहेत. एवढे वर्ष गोकुळवासियांनी देवाला पाहिलं नाही, विरह सहन केला ना. भगवंत गोकुळामध्ये वापस गेले. मुख्य विषय हा नाही आपला, पण सांगण्याचा भाव सारांशाने एवढाच आहे की यशोदाई साहेब ज्या वेळेला आल्या, कुरुक्षेत्रावरती यज्ञ समारंभ झाला. यशोदाई साहेबांनी कान्होबाला कवटाळलं, आपल्या छातीशी मिठी मारली, आणि मग अत्यंत कौतुकाने भगवंतानी आपल्या परिवाराचा परिचय आपल्या लाडक्या आईला करून दिला. देत असताना ज्या वेळेला भगवंत आले, भगवंताला डोळा भरून यशोदाई साहेबांनी पाहिलं. एवढ्या वेळात अजून एक तरुण तडफदार युवक, जो दिसायला अगदी गोपाल कृष्णांसारखाच आहे, तिथं येऊन पोहोचला. यशोदाई साहेबांनी विचारलं, कृष्णा, कान्हा, हा कोण आहे? आई, हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे. अजून थोडा वेळ झाला, अजून एक तरुण युवक त्या ठिकाणी येऊन पोहोचला. आईनं विचारलं, कान्हा, हा कोण आहे? आई, हा माझ्या ज्येष्ठ पुत्राचा ज्येष्ठ पुत्र आहे. म्हणजे लेकरं सुद्धा, लेकरांवरतीही काळाचा प्रभाव झाला, पण भगवंत अगदी तसेच आहेत जसे गोकुळ सोडून आले होते. म्हणून तर देवाला दाढी नाही, मिशी नाही, काही. 16 वर्षाच्या बालकाला कुठं काळाचा प्रभाव हरिकथेवरती होऊ शकत नाही, देवावरती होऊ शकत नाही, जसा तसा काळाचा प्रभाव कथेवरती होऊ शकत नाही. म्हणून 6500 वर्ष झाले या व्यासपीठाच्या माध्यमातून सूतजी महाराजांसारखे वक्ते या ग्रंथाचं महात्म्य सांगत आहेत, या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. याला कारण आहे, कलियुगामध्ये सारी साधनं भस्म होऊन गेली, पण कथा तशीच आहे. कथेवरती काळाचा प्रभाव होऊ शकत नाही, उलट काळावरती मात करण्याचं बळ देते आपल्याला हरिकथा, सामर्थ्य प्रदान करते हरिकथा. म्हणून नारदजी महाराजांना सांगितलं, तू हरिकथेचं गायन कर, आयोजन कर, श्रवण कर, सत्कर्म कर.
सत्कर्माच्या श्रेणीमध्ये ज्याला कथा गायन करता येते त्यांनी गायन करावी, ज्याला श्रवण करता येते त्यांनी श्रवण करावी। भगवंतांनी ज्याला आयोजन नियोजन करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे त्यांनी हरिकथेचं आयोजन नियोजन करावं। आणि तोपर्यंत आपल्याला भगवंताची ही कथा ऐकायची असते जोपर्यंत आपले स्वतःची भक्ती, आपलं स्वतःचं ज्ञान आणि आपलं स्वतःचं वैराग्य जोपर्यंत तरुण होत नाही अखंड, तोपर्यंत आपल्याला कथा सोडायची नसते। फक्त वाट याची पाहायची असते की जसे नारदजी महाराज हरिकथा श्रवण करत असताना मंडपामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य तरुण झाले, तसे भक्ती ज्ञान वैराग्य माझे कधी तरुण होतील याची वाट आपल्याला पाहायची असते। कारण भक्तीशिवाय, ज्ञानाशिवाय आणि वैराग्याशिवाय परमार्थ जीवन शून्य आहे महाराज। कोणी कितीही म्हणत असला मी परमार्थ करतो, मी परमार्थ साधना करतो, मी परमार्थ साधना करतो, पण त्या म्हणण्याला काही अर्थ नाही जर अंतःकरणामध्ये भक्तिभाव जागा झालेला नसेल तर। भगवंताविषयीच पूर्ण ज्ञान अंतःकरणामध्ये प्रगट झालेलं नसेल तर त्या म्हणण्याला काही अर्थ नाही। आपल्यालाही अंतःकरणामध्ये भक्ती जागी होते, आपल्याही अंतःकरणामध्ये ज्ञान आहे, पण ते अखंड जाग राहू शकत नाही बरं का। आपल्याही अंतःकरणात वैराग्य आहे पण ते अखंड जाग राहत नसतं। हे तिघही जण थोड्या थोड्या वेळापुरते जागे होत असतात। कधी सत्संगामध्ये गेलो, हरिकथेमध्ये गेलो, तीर्थामध्ये गेलो, पवित्र ठिकाणावरती ज्या वेळेला आपलं जाणं होतं त्यावेळेला, एखादा ग्रंथ वाचन होतं त्यावेळेला, एखादा भक्ताला संताला महात्म्याला पाहिलं जातं त्यावेळेला भक्ती जागी होते। त्यांना पाहून आपल्याला असं वाटतं की मी सुद्धा असंच सारं काही करावं। असं का वाटतं आपल्याला? असं यामुळं वाटतं की ती भक्ती जी अंतःकरणामधली आहे ती कुठंतरी प्रगट होऊ पाहते आहे। कधीतरी आपलं ज्ञान सुद्धा प्रगट होत असतं, पण कायम या ज्ञानाच्या भूमिकेवरती आपण राहू शकत नाही, कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा। हे थोड्या वेळापुरतं जाग होतं, पुन्हा आपण विषयांच्या संगतीमध्ये संबंधामध्ये येतो आणि पुन्हा आपण विसरून जातो की हे सगळं जगत म्हणजे, दृश्य जगत म्हणजे हे सगळी माया आहे, हे सगळं भासमात्र आहे, हे सगळं खोटं आहे, याचा विसर पडून जातो आपल्याला। बरं विसर कधी पडतो हेही कळत नाही। मग कुणी म्हणेल आमच्यावरती मायेचा प्रभाव आहे, हे कसं ओळखावं? मायेचा प्रभाव आहे हे ओळखण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे। आपल्याला जर का क्षणाक्षणाला सुख आणि दुःखाला सामोरे जावं लागत असेल तर समजून जावं मायेचा प्रभाव माझ्या अंतःकरणावरती अजून पूर्ण आहे। कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र मायेचा प्रभाव असतो त्यालाच सुख आणि दुःखाची बाधा होत असते। अंतःकरणातली ज्याची माया निवृत्त झालेली आहे त्याला ना सुखाचं सुख ना दुःखाचं दुःख होत असतं महाराज। तो सुखाने सुखी होत नाही आणि दुःखाने दुःखी होत नसतो, अशी त्याची अवस्था होत असते। याचा अर्थ असा आहे की आपल्या हृदयामध्ये माया आहे, मायेचा प्रभाव आपल्या हृदयावरती पूर्ण आहे, कायम आहे, अखंड आहे। आणि म्हणूनच आपल्याला विसर पडून जातो आणि यालाच म्हणतात अज्ञान। म्हणजे हे ज्ञान जे आहे हे थोड्या वेळापुरतं जागं होतं, पण थोड्याच वेळापुरतं होतं, पुन्हा ते झोपून जातं। ही भक्तीची अवस्था, ही ज्ञानाची अवस्था आणि ही वैराग्याची अवस्था आहे। असं थोड्या थोड्या वेळापुरती जागी होणारी भक्ती, थोड्या थोड्या वेळापुरतं जागं होणारं ज्ञान आणि थोड्या थोड्या वेळापुरतं जागं होणारं वैराग्य हे आपल्या उपयोगाचं नसतं बरं का। भक्ती ही अखंड असायला पाहिजे असं सांगितलं। अखंड भक्तीचं लक्षण काय आहे हे सांगत असताना नारदजी महाराजांनी आपल्या भक्ती सूत्रामध्ये तेलाचा दृष्टांत दिला। तैल धारवत, एक असते ती पाण्याची धार आणि दुसरी असते ती तेलाची धार।
पाण्याची धार ज्या वेळेला आपण ओतायला सुरुवात करतो त्यावेळेला ती अधूनमधून कुठंतरी खंडित होतच असते, पण तेलाची धार ज्या वेळेला आपण ओततो त्यावेळेला तेलाची धार कुठं खंड होताना दिसते का? अजिबात कुठेही खंड पडत नाही महाराज. ती धार चाललेली आहे. एक टक जर का तिच्याकडे पाहिलं तर ती खाली पडते आहे हे सुद्धा आपल्याला कळू शकत नाही. इतकी ती स्थिर असते आणि अखंड असते. म्हणजे जिला कुठेही खंड नाही अशी जी तिला अखंड म्हणतात, अशी अखंड भक्ती, असं अखंड ज्ञान, असं अखंड वैराग्य ज्याचं जाग झालेलं आहे त्याचा परमार्थ पूर्ण होऊ शकतो. त्याचा तो खरा परमार्थ आहे महाराज. पण सहजासहजी भक्ती प्रगट होऊ शकत नाही, सहजासहजी ज्ञान चित्तामध्ये स्थिर राहू शकत नाही, सहजासहजी वैराग्य हे आपलं अखंड जाग राहू शकत नाही. आणि या तीन गोष्टीला सिद्ध करण्यासाठी श्रीमद भागवत ग्रंथ आहे. श्रीमद भागवताचा दुसरा विषयच नाही महाराज, एवढाच एक विषय आहे श्रीमद भागवताचा. आणि हाच भक्ती धर्म श्रीमद भागवतानी तुम्हाला मला शिकवलेला आहे. म्हणून तर नारदजी महाराजांना सनत कुमार सांगतात, नारदा एकदा गायन करून, एकदाच श्रवण करून, एकदाच आयोजन नियोजन करून तू थांबू नकोस. म्हटले मग काय करू? सनत कुमार सांगतात, नारदा सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवते कथा. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवते कथा. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवते कथा. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा. सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा. यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रये. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा. श्रीमद् भागवती कथा. श्रीमद् भागवती कथा. सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा. सतत सतत हिचं रसपान करायला सांगितलं, सेवन करायला सांगितली. सतत सतत केल्याचा परिणाम काय आहे? यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत. सतत सतत हरिकथा श्रवण केल्याचा परिणाम भगवंत हृदयामध्ये राहण्यासाठी येत असतात. आता कुणी एखादा जर का सद्भाविकांनी प्रश्न विचारला की भगवंत तर कायमच आपल्या हृदयामध्ये राहत असतात, आम्ही तर आतापर्यंत हेच ऐकत आलो की देव कुठं आहे, देव कुठं आहे, देव कुठं आहे. म्हटले आपल्या हृदयात आहे. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सांगितलं, ज्या ज्या वेळेला आम्ही ऐकलं त्या त्या वेळेला असं ऐकलं की देव आमच्या हृदयातच आहे. मग तुम्ही कसं म्हणता की देव हृदयात राहिला येईल म्हणून? तो अगोदरपासूनच आमच्या हृदयामध्ये आहे. पण हे म्हणणं सुद्धा एक प्रकारे अज्ञानाचंच लक्षण आहे बरं का. कारण नुसता आमच्या हृदयात देव आहे असं म्हणून देवाचं दर्शन होत असतं का? डोळे बंद करून पहा बरं, भगवंत येतो का डोळ्यासमोर का काय येतं?
बरं तरी मूर्ती आहे म्हणून निदान डोळे उघडे ठेवून तरी त्याला पाहता येतं. जर मूर्तीच नसती तर कसं ध्यान केलं असतं आपण? किती मोठा प्रश्न आहे. एक वेळे डोळे हीच तर अडचण आहे. मग डोळे बंद करून ध्यान करू शकत नाही सहजासहजी, कारण तेवढं मन एकाग्र झालेलं नसतं. त्याच्यापेक्षा डोळे उघडे ठेवा आणि समोर असलेल्या मूर्तीकडे पाहत राहा, हेच उत्तम ध्यान. हृदयामध्ये भगवंत आहे, दिसतो का? अनुभवाला येतो का? येत नाही. कसा येईल महाराज? आता सांगा. लाकडामध्ये अग्नी आहे की नाही? सिद्धांत असा सांगतो की लाकडामध्ये अग्नी आहे. कोणतंही लाकूड हातात घ्या, जर ते वाळलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे, त्याच्यात अग्नी आहे. जर प्रत्येक लाकडात अग्नी आहे, यथा यवहितो वन्निर्दारुष्वेकस्वयो निशु, अग्नी लाकडात स्वयंभू आहे. लाकडाला हात लावून पहा, चटका बसतो? मग चटका बसत नाही तर अग्नी नाही का? अहो, लाकडामध्ये अग्नी स्वयंभू आहे, पण असलेल्या अग्नीला मंथनाद्वारे आपल्याला प्रगट करावं लागतं, तर तो अग्नी प्रगट होत असतो आणि मग त्याला उपयोगामध्ये आणता येतं. जसं तसं भगवंत म्हणतात, मी हृदयामध्ये आहे. हे तर भगवंतानी सुद्धा मान्य केलं. हृद्देशेर्जुन तिष्ठती तैसा हृदयामध्ये मी असता रामो, सर्व सुखाचा आराम परिभ्रांतासी कामो विषयावरी. मी हृदयामध्येच आहे म्हणतात. मग अनुभवाला का येत नाही? जो भ्रमिष्ट व्यक्ती आहे त्याला अनुभवाला भगवंत येऊ शकत नाही बर का. याचाच आता भ्रमिष्ट म्हणजे तुम्ही म्हणताल असं कसं भ्रमिष्ट म्हणता? शोभतं का तुम्हाला असं म्हणायला? भ्रमिष्ट याचा सरळ अर्थ असा आहे की जो भ्रमामध्ये आहे, बस. जो भ्रमामध्ये आहे. भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, पण हृदयात असलेल्या भगवंताला आपल्याला प्रगट करावं लागत असतं. कसं प्रगट करता येईल? कसे प्रगट होतील परमात्मा? याला उत्तर आहे, हरिकथेच्या माध्यमातून परमात्मा हृदयात प्रगट होत असतात. म्हणून तुमचं माझं मंथन सुरू झालेलं आहे बरं का कालपासून. इकडं लक्ष देऊन ऐका. तुमचं माझं कालपासून मंथन सुरू झालेलं आहे. एक मंथन असतं, लाकडाचं जे मंथन केलं जातं ना, ते एक प्रकारचं मंथन आहे. आता तरी अलीकडे सुविधा झाल्या, ते लायटर आले, काडीची पेटी आली, अशी काडी हे केली की ते अग्नी पेटतो. जुन्या काळामध्ये एक पद्धती आजही आहे. कोणत्याही प्रकारचं वैदिक यज्ञाचं अनुष्ठान करायचं झालं तर काडी पेटीचा वापर करणं वर्ज्य आहे. अग्नी प्रज्वलित करण्यासाठी अरणी मंथेचा उपयोग करावा लागतो. त्याच्यावरती खाली अरणी असते आणि त्याच्यामध्ये उभं लाकूड ठेवलं जातं आणि मग त्याला दोरी बांधून त्याचं मंथन केलं जातं आणि त्याच्या घर्षणामधून जो अग्नी प्रज्वलित होतो तोच अग्नी अग्निकुंडामध्ये स्थापित केला जात असतो. ही यज्ञ स्थापन करण्याची, अग्नी स्थापन करण्याची वैदिक विधी आहे. म्हणून मंथन असतं. हे मंथन केलं लाकडाचं की अप्रगट असलेला जो अग्नी आहे तो प्रगट होतो. तसं दह्याचं मंथन. दही कशात असतं? दही दुधामध्ये दही आहे, दह्यामध्ये तूप आहे, बरोबर का? दह्यामध्ये काय? लोणी आहे, लोण्यामध्ये तूप आहे. पण सरळ दुधाकडे पाहिलं तर हे सगळं दिसतं का? पाहिला गेलं तर दूधच दिसतं, पण एकाच दुधात दही आहे, एकाच दुधात काय आहे? लोणी आहे. ते ताक होतं, ते ताक बाजूला करायचं. लोणी आहे आणि त्याच्यामध्ये तूप आहे. पण हे सगळं करण्यासाठी अगोदर मंथन करावं लागत असतं. त्याच्यातून सार नवनीत प्रगट होत असतं. जसं तसं कालपासून आपलं सुरू झालं मंथन. हे मंथन आता कुठपर्यंत चालेल? जोपर्यंत
सार असणारा परमात्मा प्रगट होत नाही तोपर्यंत हे मंथन चालेल महाराज. आता पाहायचं आहे कृष्ण कधी प्रगट होतो. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. 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 वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्याच्यामुळं हरी प्रगट होतील अशाच कथेचा आश्रय घ्यायला सांगितला बरं का. आणि अशीच कथा श्रीमद भागवत कथा आहे. महात्म्य पाहत आहोत आपण. महात्म्य समजून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्याशिवाय श्रद्धा उत्पन्न कशी होईल. आणि श्रद्धा उत्पन्न नाही झाली आणि श्रवण जर का श्रद्धापूर्वक नाही झालं तर फळ कसं प्राप्त होईल. म्हणून मंथन सुरू झालेलं आहे कालपासून. आता हे मंथन करत राहायचं आहे. मंथन करता 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 आपल्याला हरिकथा सांगते काय आसार आहे, काय सार आहे. आसार 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 असणाऱ्या संसाराचं चित्र आपल्या समोर कथेच्या माध्यमातून प्रगट केलेलं आहे शुकदेवजी महाराजांनी. आणि जिथं जिथं कुठं संसारा संबंधामध्ये जे काही विषय चिंतन आलं ते कशासाठी आलेलं आहे, हे तुम्ही टाका याच्यासाठी आलेलं आहे. आणि काय घ्यायचं आहे, अहो ते ताक टाका. त्या ताकामध्ये जे लोणी आहे असा ते तुम्ही अशा अलगद हात फिरवता ना त्याच्यावरून, ताकावरून हो, असा अलगद हात फिरवला की असं लोणी हाताला येतं. तसं आता वाट पाहायची आहे कृष्ण कधी प्रगट होतात, भगवंताचं प्रागट्य कधी होतं. तोपर्यंत हे मंथन. कथेच्या क्रमाचा विचार केला तर हे मंथन 5 दिवस चालेल. आणि व्यक्तिगत साधनेचा ज्यानं त्यानं विचार करावा, मला किती काळ आता मंथन करावं लागेल म्हणजे माझ्या हृदयातला राम प्रगट होईल. म्हणून नारदा तू सतत सतत ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत जा. आनंद झाला नारदजी महाराजांना. भक्ती ज्ञान वैराग्यांना तरुण झालेलं पाहून. फार आवश्यक आहे भक्ती तरुण होणं, ज्ञान तरुण होणं, वैराग्य तरुण होणं. ज्याला असं वाटतं माझ्याकडून शुद्ध परमार्थ झाला पाहिजे, परमार्थाची साधना माझी पूर्ण झाली पाहिजे, त्याला हा लाभ मिळालाच पाहिजे जीवनामध्ये. पाहिलास का म्हटले श्रीमद भागवत कथेचा परिणाम नारदा. म्हटले हो, श्रीमद भागवत कथेचा परिणाम माझ्या लक्षात आलेला आहे महाराज. पण मला एक शंका मनामध्ये आहे, ही हरिकथा कोणाकोणाचा उद्धार करते मला सांगा. म्हटले हरिकथा साऱ्यांचा उद्धार करते. जो जो हरिकथा श्रवण करेल हरिकथा त्याचा त्याचा उद्धार करते. म्हटले हरिकथा कोण श्रवण करतं. जो पुण्यवान आहे तो हरिकथा श्रवण करतो. काल आपण ऐकलं. म्हटले याचा अर्थ आहे जे पापी आहेत ते हरिकथा ऐकू शकत नाहीत. म्हटले अगदी बरोबर. मग पाप्यांचा उद्धार कसा होईल. मला पुण्यवानाची चिंता नाही, म्हटले मला पाप्याची चिंता आहे. जशी एखादी आई
एखाद्या आईला 2 लेकरं आहेत, 4 लेकरं आहेत उदाहरणार्थ. तिला जर का विचारलं का हो तुमच्या सगळ्यात आवडीचं लेकरू तुमचं कोणतं आहे? आता आई शेवटी ती आई आहे, ती म्हणते तसं काही नाही, सगळेच लेकरं मला एकसारखी आवडतात. नाही, पण तुमच्या 4 लेकरांपैकी सगळ्यात जास्त काळजी तुम्हाला कोणत्या लेकराची आहे? सगळ्यात जास्त जीव तुमचा कोणत्या लेकरात आहे? आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त चिंता तुमची कोणत्या लेकराची आहे? ती म्हणते मला मोठ्याची चिंता नाही, मला धाकट्याची चिंता नाही, 3 नंबरचा आहे ना, मला त्याची पण चिंता नाही. म्हटले मग मला जो सगळ्यात लहान धाकटा आहे ना, मला सगळ्यात जास्त त्याचीच चिंता आहे. म्हटले आई, आत्ताच तर तुम्ही असं सांगितलं की सगळे लेकरं तुम्हाला एकसारखेच आवडतात, सगळ्या लेकरांमध्ये तुमचा एकसारखा जीव आहे, आणि आता तुम्ही म्हणतात की 3 लेकरांची चिंता नाही, पण धाकटं जे आहे ना त्याचीच जास्त चिंता आहे, असा भेदभाव का? म्हणले काय सांगू महाराज तुम्हाला, माझं जे 3 लेकरं आहेत ना ते हुशार आहेत, त्यांना सगळं कळतं, सगळं ज्ञान आहे, व्यवस्थित व्यवहार कामधंदा सगळा त्यांना उद्योग कळतो, बोलता येतं, चालता येतं, खाता येतं, पिता येतं, राहता येतं सगळं. पण माझं जे छोटं लहान धाकटं लेकरू आहे ना ते जरासं भोळसर आहे. म्हटले त्याला कसं बोलावं कळत नाही, कसं चालावं कळत नाही, कसं खावं कळत नाही, कसं राहावं कळत नाही, समाजामध्ये कसं बोलावं काही कळत नाही, जरासा भोळसर आहे. म्हटले आणि तो भोळसर आहे म्हणून त्याचा तिरस्कार वाटण्याच्या ऐवजी आई सगळ्यात जास्त चिंता त्याच लेकराची करते, जशी तसं संतांना, नारदजी महाराजांना पुण्यवानाची अधिक चिंता नाही, अधिक चिंता आहे पाप्याची. म्हणून तर बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. मग नारदजी महाराज म्हणतात पाप्याचा उद्धार हरिकथा करेल का मला सांगा? म्हटले ही हरिकथा पाप्याचा सुद्धा उद्धार करते नारदा. पूर्वकालामध्ये तुंगभद्रा तटे पूर्व मभूत्पुत्तनमुत्तमम् यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्पराः. आत्मदेव नावाचे भूदेव राहत होते तुंगभद्रा नदीच्या किनारी. अत्यंत विद्वान आहेत, सकल शास्त्रांचा अभ्यास आत्मदेवांचा झालेला आहे. भगवंताच्या कृपेने आत्मदेवांना गावामध्ये मान सन्मान आहे, धनसंपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे, घरामध्ये सगळं काही आत्मदेवांकडे आहे, परंतु एक नाही, याला म्हणतात संसार. सगळं काही माणसाकडे असतं, पण सगळं असून सुद्धा त्याला विचारावं तुझ्याकडे सगळं आहे का? तो म्हणतो माझ्याकडे सगळं आहे, पण एवढं मिळालं असतं तर मग बरं वाटलं असतं. फक्त एवढंच नाही म्हटले. आपल्याला असं वाटतं ती गोष्ट, ती वस्तू, तो पदार्थ जर का मला मिळाला तर माझा संसार पूर्ण होईल. ती वस्तू आपल्याला मिळते तरी सुद्धा विचारावं महाराज पूर्ण झाला का संसार? आता आल्या का सगळ्या गोष्टी तुझ्या जवळ? म्हटले आल्या सगळ्या गोष्टी, पण तेवढं मिळालं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे संसार कसा आहे हे समजून घ्यायचं असेल तर महाराज एक असतं तर एक नसतं, एक नसतं तर एक असतं. दांत है तो चने नहीं, बस चने है तो दांत नहीं. ज्या वेळेला दात होते त्यावेळेला कोणी फुकट विचारत नव्हतं चने घेताल का म्हणून, खायचे का म्हणून, भेटतच नव्हते. खावं पुष्कळ वाटत होतं. आता खायला पुष्कळ आहे पण खाता येत नाही. अडचण आहे की नाही? संसार याला जितकं पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तितका तितका हा अपूर्ण राहत असतो. काही ना काहीतरी प्रपंचामध्ये सुटतच असतं महाराज. काही ना काहीतरी संसारामध्ये सुटतच असतं. कितीही प्रयत्न करा आपण, काही ना काहीतरी सुटत असतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. कशासाठी लक्षात घेतलं पाहिजे? तळमळ कमी होत असते अंतःकरणाची,
वेदना ज्या अंतःकरणाला होतात, तळमळ ज्या अंतःकरणाला बेचैनी होती ती कमी होऊन जात असते. ज्यावेळेला हे समजून घेतलं जातं की काही ना काहीतरी सुटणार आहे, मग अशा वेळेला जे आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करावा, जसं आहे त्याला जोपासण्याचा प्रयत्न करावा.